विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापानाचा कार्यक्रम। विरोधक सहभागी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाची आज मुंबईत होळी। उबाठा, शिवसेना, मनसे, काँग्रेससह इतर पक्षाचे नेते राहणार उपस्थित। नारायण राणेंनी मारामार्या केल्या, मर्डर केले, जेलमध्ये गेले, सर्व काही केलं। मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं नवा वाद। नाशकात शिवसेना उबाठा पक्षाला बसणार धक्का। महानगर प्रमुख विलास शिंदेंसह 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकारी करणार शिवसेनेमध्ये प्रवेश। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर। कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट उद्घाटनाकरता दोघे एकत्र। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट। महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार करूनही घेतले पैसे। नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार। युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट नुकतीच पार पडलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून ही माहिती समोर आली आहे। एप्रिल महिन्यात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी आशीर्वाद देताना आता अक्षता कधी टाकायच्या किंवा अक्षता टाकायची संधी कधी देताय असा जास्त लांबवू नका असा गमतीनं सल्ला दिला होता। आणि आता युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट नुकतीच पार पडली असल्याचं पाहायला मिळतंय। तनिष्का असं या मुलीचं नाव आहे। सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून ही माहिती समोर आली आहे। युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट नुकतीच पार पडलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हे फोटो शेअर केलेले आहेत। तनिष्का असं या मुलीचं नाव आहे। एप्रिल महिन्यात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी आशीर्वाद देताना अक्षता आता टाकायची संधी कधी देताय, आता जास्त लांबवू नका असा गमतीनं सल्ला देखील दिला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, युगेंद्र पवार यांचे जे फोटो आहेत ते फोटो सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेले आहेत आणि त्यातूनच ही चांगली बातमी आपल्याला मिळाली आहे। योगेंद्र पवार जे आहे त्यांची एंगेजमेंट काही दिवसांपूर्वी पार पडलेली होती, परंतु त्यांचा विवाह नेमका कोणाबरोबर होत आहे, ती व्यक्ती कोण हे मात्र आपल्याला दिसलं नव्हतं, परंतु ते आज मात्र सुप्रिया सुळे यांनी दाखवलेलं आहे। योगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा शरद पवारांनी त्यांना आशीर्वाद देताना असं म्हणाले होते की आता जास्त वेळ लावू नका, लवकरच अक्षता टाकायची संधी आम्हाला द्या असं सुद्धा ते म्हणाले होते। आणि त्याच अनुषंगाने आता आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांनी हे फोटो ट्विट केलेले आहे आणि त्या फोटोच्या माध्यमातून योगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नी नेमक्या कोण आहे हे आता सबंध महाराष्ट्राला कळलेलं आहे। आणि त्यामुळे आता या फोटोंची चर्चा मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगू लागली आहे। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।